नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही रचना. हा आहे ह्या रचनांचा 631वा भाग. आपल्याला या रचना पसंत पडल्या तर माझ्या अरविंद गणेश दामले चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली रचना आहे ती अशी. पंचतारांकित हॉटेलात अंधार असतो. टेबलावर मिणमिणत्या मेणबत्त्यांचा उजेड असतो. मेनू कार्ड वाचणं जरा कठीणच असतं. मोबाईलच्या प्रकाशात सगळ्यांना ते वाचणं भाग पडतं. ज्या काळात मोबाईल नव्हते त्या काळातही लोक मेनू कार्ड एवढ्याच प्रकाशात वाचितच असत. त्यासाठी मला पूर्वजांचा सार्थ अभिमान वाटतो. पंचतारांकित हॉटेलात अंधार असतो. टेबलावर मिणमिणत्या मेणबत्त्यांचा उजेड असतो. मेनू कार्ड वाचणं जरा कठीणच असतं. मोबाईलच्या प्रकाशात सगळ्यांना ते वाचणं भाग पडतं. काही काळात मोबाईल नव्हते ज्या काळात त्या काळातही लोक मेनू कार्ड एवढ्याच प्रकाशात वाचित असत. त्यासाठी मला पूर्वजांचा सार्थ अभिमान वाटतो. दुसरी रचना आहे. मी जेव्हा बाहेर पडतो तेव्हा लक्षात येतं की 99% मुली सुंदर असतात आणि बाकीच्या सगळ्या माझ्या परिचयाच्या असतात. मी जेव्हा बाहेर पडतो तेव्हा लक्षात येतं की 99% मुली सुंदर असतात आणि बाकीच्या सगळ्या माझ्या परिचयाच्या असतात. तिसरी रचना आहे. श्री शंकराचार्य लिखित विवेक चूडामणी या ग्रंथावर आधारित पुढचा 162वा भाग. या स्वयंप्रकाशी आत्म्याला अफाट शक्ती असते. माणसाला समजण्याच्या पलीकडे ती असते. ह्या स्वयंप्रकाशी आत्म्याला अफाट शक्ती असते. माणसाला समजण्याच्या पलीकडे ती असते. ही जाणीव असणाऱ्यांना ब्रह्माची जाणीव असते. त्यांचे आयुष्यही मग सुंदर संपन्न असते. ही जाणीव असणाऱ्यांना ब्रह्माची जाणीव असते. त्यांचे आयुष्यही मग सुंदर संपन्न असते. असा ज्ञानी पूर्णपणे समाधानी असतो. कशानेही सुख दुःख त्याला होत नसते. असा ज्ञानी पूर्णपणे समाधानी असतो. कशानेही सुख दुःख त्याला होत नसते. पंचेंद्रियांच्या आनंदाच्या तो मागे नसतो. आणि काहीही झाले तरी तो बदलत नसतो. पंचेंद्रियांच्या आनंदांच्या तो मागे नसतो. आणि काहीही झाले तरी तो बदलत नसतो. कोणाशीच कशाशीच तो बांधलेला नसतो. आणि कशावरही तो अवलंबून नसतो. कोणाशीच कशाशीच तो बांधलेला नसतो. आणि कशावरही अवलंबून नसतो. जे काही होते त्याकडे अलिप्ततेने बघतो. कारण त्याचा घटनांशी काही संबंधच नसतो. जे काही होते त्याकडे अलिप्ततेने बघतो. कारण त्याचा घटनांशी काही संबंधच नसतो. लहान मूल खेळताना तहान भूक विसरते.
काही त्रास होत असेल तर तोही विसरते. लहान मूल खेळताना तहान भूक विसरते. काही त्रास असेल तर तोही विसरते. सगळे जग विसरून ते आनंदात असते. ज्ञान मिळाल्यावर ज्ञानाचे तसेच होऊन जाते. सगळे जग विसरून ते आनंदात असते. ज्ञान मिळाल्यावर ज्ञानाचे तसेच होऊन जाते. मी नाही माझेही नाही अशी स्थिती असते. स्पर्धा सुख दुःख काळजी काहीही नसते. मी नाही माझेही नाही अशी स्थिती असते. स्पर्धा सुख दुःख काळजी काहीही नसते. कशाचेही दुःख नाही कशाचा आनंद नाही. त्याला यापुढे सतत समाधानच असते. कशाचेही दुःख नाही कशाचा आनंद नाही. त्याला यापुढे सतत समाधानच असते.